परंतु या सामन्यात त्याला शून्यातून सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी काळ्यांचा पत्र होतोय संघ साथीदारांकडून. पहिला चेंडूवर एक धाव, एका धावसंख्येने सुरुवात झाली आहे. यावेळी पंचांचा दोन्ही समांतरचा इशारा, अवांतर एका धावसंख्येने संघ एक धावसंख्या 2 वर पोहोचली आहे. आपण अनुभवताय आमदार चषक 2026 ची स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा एक धाव. महत्वपूर्ण सामने आजच्या लीग स्टेज मधील हा शेवटचा दिवस आहे. उद्या मात्र नॉकआउट पाहायला मिळतील. पंचांचा वाईडचा इशारा आलाय, वाईडचा इशारा आलाय. पंचांचा अतिरिक्त एक धाव निघाली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. एक धाव निघते वाईड स्वरूपात. थोडेसे धावा त्या बहाल होत आहेत. पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे. फ्रंट फुटचा वापर केला गेलाय. पदल आलीचं दाखवलं जातंय. बॉटम एंडचा वापर सुंदर करतोय. रोहनकडे क्षमता आहे. यावेळी पुन्हा एकदा वाईडचा इशारा. वाईड थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा बहाल होत आहेत. पुन्हा एकदा एक धाव. हलके स्टिअर काढण्याचा प्रयत्न. एक धाव निघाली. एका धावसंख्येने धाव फलकावर धावा पाहायला मिळतात. त्या 7 धावा. सुंदर मैदान पाहायला मिळत आहे. त्यानंतर सुंदर अशी प्रकाश योजना, तब्बल 25,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि या पारितोषिकावर उद्याच्या दिवशी नजरा असेल की कोणता संघ हे पारितोषिक पटकावेल. आणि ट्रॉफी सुद्धा सुंदर सुंदर पाहायला मिळत आहेत या मैदानावर या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एक धाव. संघ एक धावसंख्या पहिल्या षटकाची झाली आहे. सांगता धाव फलकावर धावा या 9 बनल्यात. एक सामन्यात विजयी, एक सामन्यात पराभव. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मिलिंद पाटकर. अष्टपैलू खेळाडूतील अजून एक महत्वपूर्ण नाव मिलिंद पाटकर सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. हलके स्टिअर. एक धाव एका धावसंख्येने. नेल्सन फिगर 11 धावा धाव फलकावर बनल्यात. सलामीची जोडी मैदानावर आतापर्यंत सुंदर कामगिरी करते. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. यावेळी मात्र खराब फटका, खराब फटका. प्रदर्शन चांगलं झालं होतं. 11 धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतर मात्र थोडंसं संयम या मैदानावर ढासळतोय फलंदाज रोहन. सुरत चिवडणे लागली आहे मैदानावर. उलट्या चेंडू. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू अजून एक निर्धाव आलाय. वापसी झाली आहे मैदानावर पाठ संघाची सुद्धा. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा करतोय. एक धाव निघाली आहे. सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षण मनप्राम परोडे स्वप्नील राहुल याच्याकडनं जात आहे. कडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि या मैदानावर त्याला मोठा फटका खेळावा लागेल, बघावा लागेल या मैदानावर. यावेळी मात्र चेंडू निर्धाव आला आहे. वापसी गेली आहे पाठ संघानं. पहिल्या षटकात 9 धावा. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा. एक गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. एक धाव एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 13 धावा. परंतु कल्पकतेने गोलंदाजी करावी लागेल या सामन्यात. आपल्याला जर जिंकायचं असेल, स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर पाठ संघाला जिंकणं हा क्रमवाक्य आहे. यावेळी पंचांचा इशारा. टोटल 2 धावा. थोडासा संयम ढासळला या मैदानावर या चेंडूवर आणि त्याचा फायदा झालाय पिंगुळी संघाला. 13 चेंडूचा खेळ समाप्त. 15 बनल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. काय घडलंय मैदानावर. पंच. टोटल 5 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी अजून 4 धावा निघाल्या आहेत. गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची चूक पाठ. एक धाव निघते पुन्हा एकदा. एका धावसंख्येनं धाव फलकावर 21 धावा. 4 चेंडूंच्या अखेरीस 21 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्पर्धे संघाला या
पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. पाट संघाला सामना जिंकावा लागेल कारण दोन्ही सामने पराभूत झालाय. यावेळी माझा खराब फटका. या फटक्याची गरज नव्हती. पंचांचा नव्हता इशारा. फक्त एक धाव. एका धावसंख्येने 22 धावा. गडी मात्र गारद झालाय. चला फलंदाज पाठवा. 22 बनले. एक धाव. एका धावसंख्येने 23 बनले. 24 ची गरज आहे. सिद्धेश स्ट्राईकला सुदीप, नॉन स्ट्राईकला योगेश ही जोडी मैदानावर आहे. सुदीप राव पाचचा खेळाडू. पहिला चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी. अवांतर स्वरूपात एका धावसंख्येने सुरुवात झाली आहे. 24 बनवायचे आहेत. आमदार चषक आपण पाहत आहे. एक धाव. एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते. धावफलकावर 2 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 चा पाठलाग करतोय. या मैदानावर अजूनही 22 बनवायचे आहेत. सामने पराभूत झाल्यानंतर चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. चांगला खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक जमलेत आणि त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. यावेळी मात्र सुंदर फटका. आक्रमण केलंय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चौकार निघालाय. धावफलकावर धावा 6 बनल्यात. वापसी करतोय. 2 चेंडू 6 धावा. आक्रमण केलंय. एक चौकार आलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. 7 धावा धावफलकावर. सलामीची जोडी डाव्या उजव्या त्याची जोडी आपण भारतीय क्रिकेट संघासाठी सचिन रमेश तेंडुलकर असेल, सौरव गांगुली असेल असे खेळाडू पाहिले. त्याचप्रमाणे पाट संघाची जोडी मैदानावर पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 8 धावा. 8 बनल्यात. पहिल्या षटक प्रगतीपथावर. 8 धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या अखेरीस 24 चा पाठलाग मैदानावर बाकी आहे अजूनही. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव निघाली आहे. पहिल्या षटकाच्या सांगतेचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर असेल सिद्धेश. यावेळी मात्र यू मिस आय डेफिनेटली. शेवटच्या चेंडूवर मात्र करामत करतोय सिद्धेश नावाचा गोलंदाज. पहिल्या षटकाची झाली आहे सांगत सांघिक धावसंख्या. धावफलकावर पाहायला मिळते ते 9 धावा. समीकरण अजूनही बाकी. वेदांत गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र एक धाव निघाली आहे. एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या. धावफलकावर 10 धावा बनल्यात. ही 14ची गरज आहे. 14ची गरज आहे. आनंद ठाकूर आपलं स्वागत आहे. अध्यक्ष आहेत सचिव आहेत. सचिव आम्हाला आत्ताच बातमी लागली आहे. सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्याला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. त्याला मात्र चांगली करामत करावी लागेल. एक चौकारानं बाद झालाय तो योगेश. एक धाव. धावफलकावर 12 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंच्या अखेरीस 12 धावा. या षटकात किती धावा जमवतोय, शेवटच्या षटकात किती राहतील हे देखील पाहणं उत्सुकाचं राहणार आहे. एक धाव. सुंदर फटका. कव्हरच्या दिशेने खेळलाय. पण मालवण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सांघिक धावसंख्या 13. 13 धावा. यावेळी पंचांचा इशारा येतोय. नोचा टोटल 2 धावा. दडपण दिसतंय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आणि त्याचा फायदा होतोय तो पाठ संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे. एक धाव बनली आहे. एक धाव बनल्यानंतर आता मात्र समीकरण बदललं आहे. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा हे समीकरण. आमदार चषक 2024 ची 4थी रजनी आपण अनुभवत आहे. पुन्हा एकदा एक धाव. 6 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 6 चेंडूंमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 धावांची प्रतीक्षा.
तिसऱ्या षटकाला येतोय महेश अडसुळे, महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन. एखादा दुहेरीचा फटका येईल का का गोलंदाज चूक करेल या मैदानावर. एक धाव निघाली. एका धावसंख्येनं समीकरण 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का हे देखील पाहणं उत्सुकाचं राहणार आहे. यासाठी गर्दी प्रेक्षक आले. एक सामना चांगला व्हावा. पुन्हा एकदा एक धाव. 4 चेंडू अजूनही 5 धावांची गरज. एखादा मोठा फटका कधी येईल हे देखील पाहावं लागेल. सुंदर फटका यावेळी मैदानावर पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण चेंडू निर्धाव आलाय. थोडस दडपण असेल आता मात्र पाठ संघावर. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. 5 धावांची गरज. त्या चेंडूवर काय लिहिलंय यावेळी माझा खरा फटका. दडपण दिसलं होतं. एक चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र खरा फटका निघालाय स्लिपच्या बॅटमधनं. चला फलंदाज या मैदानावर आपल्याला करावं लागेल. स्वप्नील न्यू बॅटर. एक धाव. एका धावसंख्येला 1 चेंडू 4 धावांची गरज. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी आणि त्याबरोबर सिद्धिविनायक पिंगुळी संघ अजून एक सामना जिंकतोय. खूप अभिनंदन.